नमस्कार. इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 7 विज्ञान व तंत्रज्ञान यातील पहिल्या भागाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना MPCIL म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोखरण येथील पहिली अणुचाचणी, दुसरी अणुचाचणी, DRDO क्षेपणास्त्रांचा झालेला विकास या मुद्द्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. यावर्षी इयत्ता 9वीला 1960 ते 2000 या कालावधीतील इतिहास आपण अभ्यासत आहोत. या कालावधीत विज्ञान व तंत्रज्ञानात कोणता बदल झाला आहे ते आपण अभ्यासणार आहोत. भारतीय अणुऊर्जा आयोग. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून भारताची प्रगती साधावयाची होती आणि त्यासाठीच 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतात अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली होती. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधावयाची होती. या आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली. डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुयुगाचे जनक असेही म्हटले जाते. की या ठिकाणी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती ती म्हणजे कोणती, तर अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती. अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करणे. आपणास माहीतच आहे की आजच्या स्थितीत जी वीज तयार होते ती जास्तीत जास्त औष्णिक विद्युत केंद्र आणि जलविद्युत केंद्रांतूनच होते आणि विजेची किती खूप गरज आहे आपल्या देशाला हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. अणुऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करणे, तसेच अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, अन्नधान्य उत्पादन वाढवता येणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे आणि नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी ही अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती. 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली. म्हणजे मुंबई येथे तुर्भे या ठिकाणी की ट्रॉम्बे की 1956 मध्ये अणुऊर्जेवर चालणारी ही पहिलीच अणुभट्टी होती. ती म्हणजे कोणती? अप्सरा. त्यानंतर आहे की 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. मुंबईच्या उत्तरेला असलेले तारापूर या अणुशक्ती केंद्रातून आजच्या स्थितीत 1400 मेगावॅट एवढी वीज तयार होत आहे. थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. अणुऊर्जेचा विकासात रिॲक्टर्सची भूमिका महत्त्वाची असते. अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले आहेत. की गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी हेवी वॉटर तयार करण्याचे कारखाने, तसेच ओडिसातील तालचेर, तमिळनाडूतील तुतीकोरीन या ठिकाणी आणि राजस्थानातील कोटा या ठिकाणी जड पाण्याचे कारखाने सुरू करण्यात आले. अणुभट्टीसाठी जड पाण्याची आवश्यकता पूर्ण झाली आणि अशा प्रकारे अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्टची या संस्थेची उभारणी करण्यात आली. पुढे या संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झाले. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे ध्रुव अणुभट्टी. मुंबईजवळील तुर्भे येथे 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते. त्याचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रात केला जातो. की उद्योग क्षेत्रात उपयोग होतोच, तसेच वैद्यकीय क्षेत्रात
म्हणजेच बघा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर केमोथेरपी, एक्सरे, MIRमध्ये, CT स्कॅनमध्ये या अणुऊर्जेचा वापर केला जातो. NPCIL न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर म्हणजे वीज निर्मिती करण्यासाठी दगडी कोळसा जाळावा लागत नाही, पाणी वेस्ट करावे लागत नाही, म्हणजे पर्यावरणासाठी अनुकूल आहे. म्हणजे तीच पर्यावरणीय दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे. म्हणजेच विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अणुचाचणी. पोखरण येथील पहिली अणुचाचणी. शांतता व स्वयंपूर्ततेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. ही अणुचाचणी भारताने का केली? की भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती. शेजारी असणारा देश चीन अण्वस्त्रधारी होता. चीनने 1962 साली युद्ध करून ते जिंकले देखील होते आणि त्यामुळे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्रांचे संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता. यांनी प्रचंड कष्ट घेतले होते, मेहनत केली होती आणि त्यावेळेस तत्कालीन प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला आणि भारत अण्वस्त्रधारी देशांच्या रांगेत जाऊन बसला. कारण ही अणुचाचणी यशस्वी झाली होती. मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली. की 1974मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन, संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. की भारत अमेरिका संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला. अमेरिकेने लगेच निर्णय घेतला. तंत्रज्ञान पुरवण्यास अमेरिकेने नकार दिला. भारताला त्या संदर्भातील तंत्रज्ञान पुरवणार नाही. म्हणजेच मिसाईल बनवणे असेल किंवा अंतराळात उपग्रह पाठवणे असेल तर अमेरिका आपल्याला मदत करीत होता, पण ती देण्यास नकार दिली. का? कारण अमेरिकेला वाटत होते जगात जे काही मोजके देश आहेत त्यांच्याकडेच फक्त अण्वस्त्र असावीत, त्यांच्याकडेच न्यूक्लिअर वेपन्स असावेत, बाकीच्यांकडे नसावे. पण भारताच्या शेजारी चीन अण्वस्त्र सज्ज होता. त्याने भारताशी युद्ध केले होते. पाकिस्तानच्या कुरापती चालूच होत्या. म्हणून भारताने अण्वस्त्र सज्ज होण्याचा निर्णय घेतला. पण अमेरिकेला प्रचंड वाईट वाटले. संबंध तोडून टाकले. अमेरिकेवर विसंबून न राहायचे ठरवले. आपण सुद्धा अधिक स्वावलंबी झालो पाहिजेत आणि त्यामुळे अमेरिकेवर विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण भारताने स्वीकारले. यातूनच भारत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रांगेत भारत जाऊन बसला. दुसरी अणुचाचणी. 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली, म्हणजे अधिक सुसज्ज होण्यासाठी. या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली. मात्र अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. माहीत आहे का तुम्हाला DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन भारत सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाची म्हणजे DRDOची स्थापना झाली. संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे
या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता. 1983 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. क्षेपणास्त्र निर्मितीत डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे. डॉक्टर कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असे म्हटले जाते. मुलांनो, तुम्हाला माहीत असेल की भारताचे राष्ट्रपती सुद्धा झाले होते. क्षेपणास्त्र विकास. पृथ्वी या क्षेपणास्त्राविषयी पाहूया की 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम IGMDP अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झाल्या. पृथ्वी 1 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे म्हणजे आर्मीकडे. पृथ्वी 2 वायुदलाकडे म्हणजे एअरफोर्स, अवकाशातून जमिनीकडे मारा करता येते. पृथ्वी 3 नौदलाकडे म्हणजे नेव्हीकडे, पाण्याकडून पाण्यावर आणि पाण्यावरून जमिनीकडे मारा करण्यासाठी. अशा प्रकारे पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता होती. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झाले. त्यानंतर आहे अग्नी. 1991 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी 2 व अग्नी 3 यांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतरचं क्षेपणास्त्र आहे ते म्हणजे आकाश. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके स्वनातील म्हणजे सुपरसॉनिक वेगाने नेण्याची क्षमता म्हणजे अतिशय प्रचंड क्षमता असते. या क्षेपणास्त्राची क्षमता आहे शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी. फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करदृष्ट्या सुरक्षित झाला आहे. भारतामध्ये सुद्धा प्रचंड संरक्षण साहित्य आहे. भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्या हाच उद्देश आहे.